गुलेन-बॅरी सिंड्रोम आजारामुळे पुणे मनपा आता सतर्क झाली आहे। पुण्यामधल्या 3 ते 4 हॉस्पिटलमध्ये 22 संशयित या आजाराचे रुग्ण आढळलेले आहेत आणि 6 रुग्ण हे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतले आहेत। त्यांचे सॅम्पल्स आता एनआयव्हीकडे पाठवण्यात आलेले आहेत आणि आरोग्य विभागाने या संदर्भात एक तातडीची बैठक बोलावली आहे। नेमका हा आजार कुठून आलेला आहे, कसा होतो, यावर सध्या एक्सपर्ट टीम सोबत बैठक होणार आहे। गुलेन-बॅरी सिंड्रोम हा आजार एका कुठल्या तरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो आणि या आजाराला सेकंडरी आजार असं म्हटलं जातं। हा संसर्गजन्य आजार नाहीये। 12 ते 30 च्या दरम्यानच्या वयोगटातल्या लोकांना हा आजार होतो। हा आजार धोकादायक नाहीये, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही असंही डॉक्टरांनी सांगितलंय। आज या आजारासंदर्भात एक तातडीची बैठक मात्र बोलावण्यात आलेली आहे आणि या सगळ्या संशयित रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येणार आहे। हा जो आजार आहे तो मल्टिपल त्याचे कॉजेस असतात गुलेन-बॅरी सिंड्रोम आजार होण्यासाठी। त्यापैकी प्रामुख्याने बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, काही केसेसमध्ये व्हायरल इन्फेक्शन असू शकतं, कधी कधी वॅक्सिन इंड्युस्ड पण असतं किंवा सर्जरीसुद्धा ट्रिगर करते किंवा ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असते अशा सहसा पेडियाट्रिक एज ग्रुपमध्ये किंवा यंग एज ग्रुप जो असतो साधारण एक 12 ते 30च्या दरम्यान यांच्यामध्ये हा कॉमन असतो। आणि गुलेन-बॅरी सिंड्रोममुळे कुठलं इपिडेमिक किंवा पॅन्डेमिक असं होत नाही सध्या तरी। तसं घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही आहे।